पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलच्या गुरुपौर्णिमा विशेष भागामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. सर्व गुरुभक्तांना भाविकांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मंडळी, भगवत भक्ताच्या साधकांच्या जीवनातला आजचा परममंगल अतिशय धन्यतेचा असणारा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा आहे. कारण सद्गुरूंची जी आपल्यावरती कृपा झालेली आहे, सद्गुरूंनी जो आपल्याला काही ब्रह्मबोध केलेला आहे, त्यांची उत्तीर्णता त्यांचा आपण कोणत्याही पद्धतीनं उत्तीर्ण होऊ शकत नाही. परंतु त्यांचं स्मरण करणं, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं एवढीच गोष्ट आपल्या हातात असते. त्यामुळं सद्गुरूंच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तसं या दिवसाचं वैशिष्ट्य असं आहे, महर्षी वेदव्यासांचा जन्म आषाढ पौर्णिमेला झालेला आहे. म्हणून वेदव्यासांचा जन्मदिवस म्हणून गुरुपौर्णिमा संपूर्ण भारतभर साजरी केली जाते. तसे अनेक ऋषीमुनी आपल्या भारतामध्ये होऊन गेलेले आहेत, परंतु व्यासांचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. त्यांना वेदव्यास असं म्हणतात. वेदव्यास म्हणण्याचं कारण असं की भगवंताने स्वतःच्या मुखातून, स्वतःच्या आणखीन असणाऱ्या प्रणवातून ज्या वेदाची निर्मिती केली तो वेद एकच होता. परंतु व्यासमुनींनी या वेदाचे 4 विभाग केले, वेदमंत्र संकलित केले. वेदमंत्राचे रचयिते अनेक ऋषीमुनी आहेत. त्यांना तो वेदमंत्र स्फुरण झालेला आहे अंतःकरणातून, आणि त्याप्रमाणे त्यांनी तो जगापुढे आणलेला आहे. त्याला दृष्टे असे म्हणतात, रचयिता म्हणत नाही, दृष्टा म्हणतात. वेदमंत्राचे दृष्टे आहेत ऋषीमुनी. परंतु हे सगळे वेदमंत्र, सगळं वेदाचं साहित्य एकत्रित करून त्याचे योग्य अशा प्रकारे विभागवार 4 रचना 4 प्रकारामध्ये करून त्याला 4 वेदांची नावं दिलेली आहेत. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद असे 4 वेदांचे विभाग सूत्रबद्ध पद्धतीनं वेदव्यासांनी केले, म्हणून त्यांना वेदव्यास असं म्हणतात. त्यांचं वास्तविक नाव आहे कृष्णद्वैपायन. महर्षी पराशर आणि माता सत्यवती यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. भगवंताचे श्रीमद भागवताने जे 24 अवतार सांगितले, त्या 24 अवतारामध्ये वेदव्यासांचा अवतार आहे, म्हणजे कृष्णद्वैपायन या नावानं. प्रत्येक चतुर्युगीच्या कलियुगाच्या अगोदर व्यासांचा जन्म होतो. वेगवेगळ्या युगामध्ये, कल्पामध्ये वेगवेगळं नाव आहे त्यांचं, पण या कल्पातल्या व्यासांचं नाव आहे कृष्णद्वैपायन. आणि त्यांचा जन्म आषाढ शुद्ध पौर्णिमेला झाला. त्यांचा अधिकार एवढा मोठा होता. वेदाचे तर विभाग केलेच, परंतु 18 महापुराणं लिहिली, 18 उपपुराणं लिहिली. श्रीमद भारतासारखा, महाभारतासारखा विशालकाय ग्रंथ निर्माण केला. महाभारतामध्ये कोणता विषय आणला नाही असं नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, जे महाभारती नाही ते नोहेची लोकी तिही, या कारणे म्हणिपे पाही व्यासोचिष्ट जगत्रय. ज्ञानोबाराय म्हणतात, जे महाभारतात नाही ते त्रैलोक्यात कुठंच नाही. म्हणजे सगळे विषय महाभारतामध्ये महर्षी व्यासाने आणलेले आहेत. अगदी भक्तीपासून चोरीपर्यंत, सात्विकपणापासून कपट विद्येपर्यंत, धूर्तपणापासून सज्जनपणापर्यंत सगळे विषय महाभारतानं हाताळलेले आहेत. वेगवेगळी पात्र आपल्या समोर उभी करून त्या पात्रांच्या माध्यमातून, त्या व्यक्तिरेखेच्या स्वभावाच्या माध्यमातून सगळे विषय व्यासाने हाताळलेले आहेत. राजनीती, कूटनीती, अर्थनीती, धर्मनीती, समाजनीती हे सगळे विषय महर्षी व्यासाने महाभारतात हाताळलेले आहेत. म्हणून महाभारत हा आपल्या देशाचा परिपूर्ण अशा प्रकारचा एक इतिहास ग्रंथ मानला जातो. अशा या महाभारताचे रचयिते व्यासमुनी आहेत. त्यांचं वर्णन करताना एका ठिकाणी असं म्हणलेलं आहे, नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे
पुल्लारविन्दायत पत्रनेत्रः एनत्वय भारत पूर्णं प्रज्वालितं ज्ञानमय प्रदीपः. असं म्हटलेलं आहे की या भारतरूपी या दीपामुळं संपूर्ण जगताला ज्ञानप्रकाश या व्यास ऋषीने दिला. म्हणून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याकरता गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. आपण आपापल्या गुरूंना त्या ठिकाणी मनोभावे आजच्या दिवशी वंदन करावं. मी माझे सद्गुरू वैकुंठवासी चैतन्य स्वरूप असणारे सद्गुरू तात्यासाहेब वास्कर महाराज आबा यांच्या चरणी मनापासून वंदन करतो. आपणही आपले सद्गुरू जर देहरूपानं असतील तर सद्गुरूंचं दर्शन अवश्य घ्यावं. आणि ते ब्रह्मस्वरूप झाले असतील, समाधिस्थ झाले असतील तर त्यांचं अंतःकरणामध्ये चिंतन करावं. सद्गुरूंच्या चिंतनामध्ये सद्गुरूंचं खरं दर्शन आहे. देहधारी सद्गुरू जोपर्यंत असतात तोपर्यंत एखाद्या वेळेला त्यांचं महत्त्व आपल्याला कळत नाही. परंतु ते देहातीत झाल्यानंतर, ब्रह्मरूप झाल्यानंतर त्यांचं अनन्यसाधारण महत्त्व हे आपल्याला कळतं. कारण ते व्यापक रूपामध्ये वेष्टीचं समष्टीमध्ये रूपांतरित होतात. म्हणून त्यांचं महत्त्व आपल्याला कळतं. तेव्हा सद्गुरूंचं मानसचिंतन आपण करणं ही त्यांची खरी पूजा आहे. तिळोबारायांनी एकनाथ महाराजांनी फार सुंदर मानसपूजा सद्गुरूंची केलेली आहे. एका अभंगामध्ये निळोबाराय असं म्हणतात, मनोभाव दानुनी माझा सगुण रूप धरिले ओझा पाहुणा श्री गुरु राजा आला ओ माये आला ओ माये प्रथम अंतःकरण दान प्रथम अंतःकरण दान. नाथ महाराज असं सांगतात की मनोभाव दानोनी माझा सगुण रूप धरिली ओझा पाहुणा श्री गुरु राजा आला ओ माय. आणि त्या सद्गुरूंची पूजा कशी करावी? देहरूपानं सद्गुरूंची पूजा करणं यापेक्षा मानसिक पूजेला फार महत्त्व आहे. देहरूपी सद्गुरूंची पूजा करण्याकरता उपाधी लागते, साधन सामुग्री लागते. सद्गुरू आणि आपण एका ठिकाणी असावं लागतो. ह्या सगळ्या गोष्टी जमून येतील त्यावर देहरूपी पूजा होते. परंतु सद्गुरूंची मानस पूजा करणं फार सोपं आहे, फार सोपं. सकाळी उठावं, नित्यस्नान करावं, मांडी घालून ध्यानस्थ बसावं आणि आपल्या सद्गुरूंची मूर्ती आपल्या डोळ्यापुढे आणावी. त्यांना सगुण रूपामध्ये प्रगट करावं अंतःकरणामध्ये. आणि अंतःकरणरूपी आसनावरती आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. ज्ञानोबाराय म्हणतात आपल्या हृदयाचा चौरंग करावा. मन बुद्धी चित्त अहंकार हे चार पाय असणारे तो चौरंग, त्या चौरंगावरती सद्गुरूंना बसवावं. त्यांची मनोभावे शुद्ध उदकानं, शुद्ध श्रद्धेचं उदक त्यानं त्यांना चरण प्रक्षालन करावं. अहम जाळीला धूप सद्भाव उजळीला दीप. असं संपूर्ण आपल्या अंतःकरणातल्या ज्या वृत्ती आहेत, सद्वासना सद्भावना ज्या आहेत, त्या वृत्तींचं पंचप्राणाची आरती करावी. दीप जाळावा, धूप जाळावा, नैवेद्य करावा. शुद्ध सुमनांची पुष्पमाळ त्यांच्या गळ्यामध्ये घालावी आणि मनोभावे साष्टांग दंडवत करून सद्गुरूंची मानसपूजा जर केली तर ती अतिउत्तम श्रेष्ठ कोटीतली पूजा सांगितलेली आहे. करावी ते पूजा मनेची उत्तम लौकिकाचे काम काय तेथे तुकाराम महाराज म्हणतात. मानसपूजेला फार महत्त्व आहे आणि त्याला काही अडथळा येत नाही. अशी आपापल्या सद्गुरूंची आपण प्रत्येकाने मानसपूजा करावी. सद्गुरूंच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी. कारण का तर ज्ञानोबाराय म्हणतात मनुष्य किती जरी मोठा झाला, किती जरी विद्वान झाला, किती जरी ज्ञान संपन्न झाला तर तो जोपर्यंत सद्गुरूंच्या कृपेचं त्या ठिकाणी पात्र होत नाही तोपर्यंत त्याच्या ज्ञानाला फार महत्त्व नाही. गुरूंचा तो कृपापात्र व्हावा लागतो आणि तर जीवाचा उद्धार होतो. असं ज्ञानोबारायांनी फार सुंदर सांगितलेलं आहे. माऊली असं सांगतात, ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धरिलो गुरु कृपेत आता उद्धरिलो गुरु कृपेत
आता उद्धरिलो गुरु कृपे. ज्ञानोबराय म्हणतात की मी तरलो, या संसार सागरातून भवनदीतून जे तरलो ते केवळ आणि केवळ माझ्या सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांची कृपा, त्यांच्या कृपेने तरलो आणि माझा उद्धारही झाला. असं जर ज्ञानोबराय म्हणत असतील, ज्ञानियांचा शिरोमणी असं ज्यांना म्हणतात, विठोबाचा प्राणसखा असं ज्यांना म्हणतात, ते ज्ञानोबरायांचे उद्गार आहेत. मग इतरांचा त्या ठिकाणी कोण महिमा लागून गेला. म्हणून सर्वांनी सद्गुरूंची शरणागती करावी, सद्गुरूला शरण जावं. या जगामध्ये गुरु शिष्याच्या अशा अनेक जोड्या होऊन गेल्या, इतिहास प्रसिद्ध पुराण प्रसिद्ध जोड्या आहेत की ज्यांचा लौकिक संपूर्ण आजपर्यंत गाजतोय. अशा काही गुरु शिष्यांच्या जोड्या होऊन गेल्या. उदाहरणार्थ श्रीराम आणि वशिष्ठ मुनी, भगवान श्रीकृष्ण आणि सांदीपान, ज्ञानोबराय आणि निवृत्तीनाथ महाराज, एकनाथ महाराज आणि जनार्दन स्वामी. किती किती वर्णन करावे अशा गुरु शिष्यांच्या जोड्या. नामदेव महाराज आणि विसोबा खेचर, अशा अनेक, चांगदेव महाराज, मुक्ताबाई, अशा अनेक गुरु शिष्यांच्या जोड्या की ज्यांनी गुरुभक्तीचं महत्त्व आपल्याला या ठिकाणी आपापल्या चरित्रामधून दाखवून दिलेलं आहे. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांची गुरु शिष्याची जोडी तर नवनाथामध्ये खूपच प्रसिद्ध आहे, त्यांचा तर महिमा खूपच मोठा आहे. अशा अनेक गुरु शिष्यांच्या जोड्या आहेत की आपल्या शिष्याने सद्गुरूंचं असणारं श्रेष्ठत्व किती उंचीच्या पातळीवरती नेलं हे त्यातून आपल्याला दिसून येतं. म्हणून असे जे सद्गुरू आहेत ते आपल्यावरती पूर्ण कृपा करतात. आपल्या अज्ञानाचा जो अंधार आहे तो अंधार नाहीसा करून ज्ञानरूपी प्रकाश आपल्या हृदयामध्ये प्रज्वलित करून जे आपलं निजधन आहे, म्हणजे आपलं आत्मरूप आहे, परमात्मस्वरूप ज्याला म्हणतात, ते आपलं निजधन आपल्याला दाखवण्याचं काम करतात. नामदेव महाराजांनी फार सुंदर म्हटलेलं आहे की सद्गुरू नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज, माझे सुखमज दाविली डोळा, दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. असं नामदेवरायांनी वर्णन केले सद्गुरू खेचर महाराजांचं. तर ज्ञानोबराय वर्णन करताना फार सुंदर वर्णन करतात. ज्ञानेश्वर माऊली तर असं म्हणतात, गुरु घाली ज्ञानांजन, गुरु घाली ज्ञानांजन, गुरु दाखविनी जधन, गुरु सौभाग्य देऊन, साधु बोध नांदवी, साधु बोध नांदवी, गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा सुखाचा सागरू. ज्ञानोबराय म्हणतात सद्गुरू काय करतात जीवनामध्ये, गुरु घाली ज्ञानांजन, गुरु दाखवी निजधन. पूर्वीच्या काळामध्ये धनसंपत्ती ठेवण्याकरता बँका नसायच्या, घरादारामध्ये चोरी व्हायची, परकीयांची आक्रमण व्हायची, लुटालूट होत होती. म्हणून त्या काळातली जुनी माणसं जे आपल्याजवळ असणारा धनाचा साठा आहे तो जमिनीमध्ये किंवा एखाद्या भिंतीमध्ये असा पुरून ठेवायचे. आणि जर पुढच्या पिढीला न सांगता तो मनुष्य जर गतप्राण झाला, त्याचा म्हणजे तो मरून गेला, तर ते धन तसंच राहायचं. मग कोणीतरी सांगायचं बाबा तुमच्या घरामध्ये खूप धन होतं, खूप संपत्ती होती, पण ते कुठं आहे नेमकं माहिती नाही. मग त्यावेळेला असं एक रसायन उपलब्ध होतं असं म्हणतात. बऱ्याच ठिकाणी वर्णन केले, त्याला अंजन असं म्हणतात. अंजन नावाचं जे रसायन आहे ते डोळ्यामध्ये घातल्यानंतर त्या माणसाला गुप्तधन कुठे ठेवलं हे दिसायचं, बरोबर तिथे त्याला त्याचा शोध लागायचा. म्हणून ते ज्ञानांजन डोळ्यामध्ये घातल्यानंतर, म्हणजे ते वैदिक काय असेल ते रसायन ते डोळ्यामध्ये घातल्यानंतर लौकिक धन दिसायचं. तसं सद्गुरू ज्ञानरूपी अंजन आपल्या डोळ्यामध्ये घालतात आणि आपलं मूळ स्वरूप, आपण परमात्मा स्वरूप आहोत हे आपलं निजधन आपल्याला आपल्या डोळ्याने दाखवतात. ही सद्गुरूंची फार मोठी आपल्यावरती असणारी कृपा आहे आणि ही गुरुकृपेशिवाय साध्य होत नाही. तुम्ही म्हणाल का होत नाही, त्याचं कारण आहे सद्गुरू ही परंपरा आहे. सद्गुरू ही व्यक्ती नाही आहे, परंपरा आहे. आणि त्या परंपरेनं केलेली तपश्चर्या आहे. अनेक पिढ्यांच्या पासून तपश्चर्या करत आलेले असतात ते महात्मे, आणि त्या तपश्चर्येचं फळ हे त्या ठिकाणी त्यांच्या ठिकाणी असतं. म्हणून
त्या परंपरेचं त्या ठिकाणी सामर्थ्य असतं. आणि त्या परंपरेनं नाथ महाराज असू द्यात किंवा निवृत्तीनाथ असू देत किंवा कोणतेही संत असू देत, त्या परंपरेला त्या ठिकाणी त्यांचं सामर्थ्य फार मोठं प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून त्या परंपरेनं सद्गुरूंची कृपा जर झाली तर जीवाला आपोआप ज्ञान होतं. आपण पुस्तकं किती जरी वाचली, ग्रंथ किती जरी वाचले तरी ती पोपटपंचीचं ज्ञान होतं. प्रत्यक्ष ज्ञानाकरता सद्गुरूंची गरज आहे. म्हणून मनुष्यानं सद्गुरूला शरण जाणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, सद्गुरू वाचूनी सापडेना सोय, म्हणून धरावे ते पाय आधी आधी. परंतु इथं मंडळी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी फार महत्त्वाची आहे की एका ठिकाणी असं म्हटलंय हिंदीमध्ये, पाणी पिना छान के और गुरु करना पहचान के. याचा अर्थ असा की कुणाच्याही मागं गुरु म्हणून तुम्ही लागू नका. आजकाल अध्यात्माच्या मार्केटमध्ये गुरु शिष्यांचा एवढा सुळसुळाट झालेला आहे. त्या जशा शनिवारच्या किंवा बुधवारच्या बाजारामध्ये जसा कालवा असतो ना, सगळा ओरडाओरडी आरडाआरडी सगळी जी असते बाजारामध्ये गोंगाट, तसा या अध्यात्माच्या बाजारामध्ये सध्या गुरु शिष्यांचा गोंगाट झालेला आहे, कालवा झालेला आहे नुसता. कोणाचंच कोणाला काही कळणं असं झालंय. कोण काय करतोय, कोण काय चाललंय, कोण कोणाला काय म्हणतोय, काहीच कळेना, नुसता गोंगाट चाललेला आहे. अशा या परिस्थितीमध्ये खरा सद्गुरू ओळखणं फार कठीण आहे. जोपर्यंत आपल्याला सद्गुरूंचा काही अनुभव येत नाही, सद्गुरूंच्या बद्दल काही अनुभूती अंतःकरणात येत नाही, तोपर्यंत कोणालाही गुरु मानणं हे योग्य नाही. आणि मला गुरु म्हणा असं जो म्हणणार आहे त्याला तर बिलकुलच गुरु मानू नका. कारण खरे जे सद्गुरू असतात, खरे जे महात्मे असतात, ते आपलं महत्त्व लपवण्याचा प्रयत्न करत असतात, आपली कीर्ती झाकण्याचा प्रयत्न करत असतात. ज्ञानोबा म्हणतात, ज्याप्रमाणे एखाद्या चांगल्या कुळातली स्त्री आपले अवयव जशी झाकण्याचा प्रयत्न करते जास्तीत जास्त, तसं आपली कीर्ती, आपला मोठेपणा, आपलं ज्ञान हे झाकण्याचा प्रयत्न करणारे खरे संत महात्मे असतात. माझ्याकडे या, माझे शिष्य व्हा, मला गुरु करा असं म्हणणाऱ्याला बिलकुल गुरु करू नका. समर्थाने तर असं सांगितलंय की अडक्याला 3 गुरु जरी मिळाले तरी असले गुरु फुकट मिळाले तरी करू नयेत असं सांगितलेलं आहे. याचा अर्थ असा की ज्ञानोबा म्हणतात, म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे. जाणून गुरूंची सेवा करा, म्हणजे गुरु जाणून घ्या, गुरुतत्व जाणून घ्या. आणि गुरु हे कसे असावेत तर शास्त्र असं सांगतं, शब्दे परेश्च निष्णात, म्हणजे ते शब्दज्ञानानंही श्रेष्ठ असावेत आणि पराज्ञान म्हणजे अपरोक्ष ज्ञानानं सुद्धा ते श्रेष्ठ असावेत. जी गोष्ट शब्दानं सांगून शिष्याला कळत नाही ती कृतीनं करून दाखवून त्या शिष्याला ब्रह्मबोधाचा अनुभव करून देणारे असे जे सद्गुरू असतील त्या सद्गुरूंना आपण शरण जावं. जोपर्यंत असे सद्गुरू आपल्याला प्रत्यक्षात भेटत नाहीत तोपर्यंत संत महात्म्यांना सद्गुरू मानावं, त्यांच्या आज्ञेनं चालावं. आणि त्यांची कृपा ज्या वेळेला आपल्यावरती होईल त्यावेळेला अशा सद्गुरूंची भेट आपल्याला अनायासे ते संत महात्मे घडवून देतात, भगवान घडवून देत असतो. जसं आंबा पिकल्यानंतर पोपटाला आमंत्रण द्यावं लागत नाही की ते फळ पिकलेलं आहे, तशी आपली अंतःकरण वृत्ती पवित्र झाली की असे महात्मे, असे सद्गुरू आपल्यावरती कृपा करण्याकरता आपण जिथं असू तिथं येतात. आपल्याला शोधावं लागत नाही. तोपर्यंत उगीच कोणाचंही ऐकून आणि समाजाच्या मागं जाऊन कोणालाही गुरु मानणं, कोणाच्याही त्या ठिकाणी अनुग्रह घेणं. तुकाराम महाराज तर असं म्हणतात, अशा गुरुला जे शरण जातात त्यांची अवस्था काय होते तर दगडाची नाव आधी अंग जड, आणि ते काय दगड तारू जाणे. दगडाच्या नावेत बसून कोण नदीच्या पलीकडे जाईल काय? म्हणजे जो स्वतःच बुडणारा आहे त्याचा आश्रय केल्यानंतर बाकीचा तरेल का बुडेल? स्वतः बुडणाऱ्याचा आश्रय केल्यानंतर तो बसणारही त्याच्यामध्ये बुडून जाईल ना. तसं सद्गुरू हे अनुभूतीचे आहेत का, साक्षात्काराचे आहेत का हे बघावं. हेच त्या ठिकाणी काहीतरी चाचपणी करावी आणि मग गुरु करावेत. कारण एकदा सद्गुरू एखाद्याला मानलं की त्याचं परत दुसरा सद्गुरू आपल्याला मानता येत नाही. अंतःकरणापासून एखाद्याला मानलं की तो शेवटपर्यंत सद्गुरू आपला असतो. गुरु हा बदलता येत नाही आणि बदललं तर तो व्यभिचार ठरतो. व्यभिचार म्हणजे पापच आहे. तेव्हा असं पाप आपल्या हातून घडू नये त्याकरता अगोदरच योग्य सद्गुरूंची निवड करावी, मनोभावे शरण जावं. आणि एकदा एखाद्यांना सद्गुरू म्हणून आपण मानल्यानंतर त्यांच्या आज्ञेप्रमाणे
परमार्थ करावा, वाटचाल करावी आणि आपलं जीवन धन्य करून घेतलं पाहिजे. याकरता संसारामध्ये सद्गुरूंना अत्यंत महत्त्व आहे. या बहुदुःखातून निवारण होण्याकरता सद्गुरूंची सेवा, सद्गुरूंची कृपा ही आपल्या जीवनामध्ये आली पाहिजे मंडळी. त्याकरता गुरुसेवेला मनुष्यानं कधी चुकू नये. गुरुसेवा अनन्य करावी. तुका म्हणे सद्गुरू सेवा हीच देवा उत्तम, असं महाराजांनी म्हटलेलं आहे. तेव्हा अशी सद्गुरूंची सेवा आपल्या हातून घडावी. योग्य सद्गुरू ज्यांना मिळालेले आहेत ते भाग्यवंतच आहेत. इतर जे साधक आहेत त्या साधकांना योग्य परमार्थ मार्गदर्शन करणारे सद्गुरू मिळावेत. प्रत्येकाच्या जीवनाचा उद्धार व्हावा अशी त्या भगवंताच्या चरणी या निमित्तानं प्रार्थना करूया. पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा देऊन आजच्या भागाची मंडळी या ठिकाणी सांगता करतो. हे चिंतन आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा. चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत याची माहिती जरूर द्या मंडळी. भेटूया पुन्हा पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.